आज आहे ना इथे मी दुपारच्या जेवणासाठी मस्तपैकी भरलेलं वांगं, श भरीत, चपाती. कारण की ना आता उन्हाळ्यामध्ये पण आहे ना चपाती, बाजरीची भाकर हे काही जात नाही. मग काही इथं रात्रीचा भात होता. तो इथं मस्तपैकी फोडणी दिली भाताला कांदा टोमॅटोची. आणि मग काही इथं शेंगदाण्याची चटणी, टोमॅटोची चटणी हे केलं होतं. या दिवसामध्ये ना उन्हाळ्यामध्ये ना शेंगदाण्याची चटणी आणि लाल मिरचीचा ठेचा लई छान लागतो बरं का. मस्तपैकी आम्ही इथे जेवण केलं. जेवण केल्याच्या नंतर आहे ना 4-5 वाजता आहे ना आम्ही इथे बाहेर निघालो. तुम्ही बोलता इतकं ऊन आणि ते पण 4-5 वाजता. हो, कारण की आमच्या इकडे आहे ना 6 वाजूस्तोवर ऊन आहे. कारण की ना ग्रामीण भागामध्ये ना उन्हाळा हा लवकर जाणवतो. कोणता पण ऋतू तिन्ही ऋतूंपेक्षा ना ग्रामीण भागात आहे ना लवकर जाणवतं. कारण की ना आता कसं शहरी भागात आहे ना प्रदूषण असतं ना, त्यामुळे ते लवकर तिकडे ना ऋतू जाणवत नाही. पण ग्रामीण भागामध्ये ना नैसर्गिक हवा असल्यामुळे ना लवकर नाही का लवकर म्हणजे ऋतू जाणवतात. मग काय इथं इतकं ऊन होतं ना, तर एवढे 4-5 वाजता इतकं ऊन लागतं म्हणल्यावर तुम्ही विचार करा दुपारचं किती ऊन असेल. मग काय इथे ना 4-5 वाजता आहे ना आम्ही निघालो होतो किराणा भरायला. म्हणलं चला आता महिन्याचा किराणा भरायला कारण की ह्यांना सुट्टी असते. संडे मंडे हे संडे सॅटर्डे. म्हणलं चला पहिले आहे ना सुट्टीच्या दिवशी ना यांच्यासोबत जाऊन किराणा भरून येऊ. तिथं पाहिलं तर इतकी गर्दी. जाऊ द्या म्हणलं गर्दीत घुसून आपल्याला पहिला किराणा भरून घेऊ. मग काही इथे किराणा भरल्याच्या नंतर आम्ही रिटर्न फिरलो. मग काही इथं इतकं ऊन होतं ना काय करू काय नाही. त्याच्यामध्ये हाल पण खूप झाले कारण की किराणा पण होता. म्हणलं चला आता इथं कुठं उसाचा रस दिसत तर नाही आहे. पण मग पुढे गेलो. पुढे गेल्याच्या नंतर आहे ना आम्हाला इथे आहे ना उसाचा रस दिसला, आईस्क्रीम दिसल्या. म्हणलं चला आता इथं आहे ना तो 2 मिनटं थांबू आणि इथं उसाचा रस आणि आईस्क्रीम थोडंसं थंडगार खाऊ. मग काही तिथं 2 मिनटं थांबलो. 2 मिनटं थांबल्याच्या नंतर आहे ना उसाचा रस आणि आईस्क्रीम घेतली. आपण आहे ना जर समजा घरी नसलो तर घरी नसल्यामुळे ना आपल्या घरी काही ना काही कांड होतच असतं. म्हणजेच माझा मुलगा घरीच आहे कार्तिक. आता मी इकडे बाहेर आले म्हणल्यावर त्याचं काही ना काही घरी कुठाने चालूच असणार. आपण घरी नसलो ना तर मुलं कसे काही ना काही गर्दा करतच राहतात. तसंच माझ्या घरी पण आहे. आता मी इकडे बाहेर आले म्हणले ना तर मला आहे ना त्याचा इतका धाक आहे ना तर मला असं वाटतं मी कधी घरी जाईन आणि कधी नाही. तो कधी काय कुठं ना करून त्याचं सांगू शकत नाही. आणि बाईच्या जातीचं इतकं अवघड असतं ना बाईला कधी कुणी समजून घेतच नाही. तुम्ही बोलताना असं का बोलते? कारण की हो आपण जर कुठं जायचं म्हणलं तर पहिले आपल्याला काय बोलतात, हिला बायांना लई उशीर लागतो, बायांना आवरायला खूप उशीर लागतो. पण का उशीर लागतो? याच्यामागे एक छोटंसं कारण आहे. कारण की बाई पहिलं आपलं स्वतःचं घर आवरते, मग ती स्वतःला आवरायला घेते. कारण की तिला पण माहिती असतं आपण जर आवरलं तर आपलं घर तसंच घाण राहतं. त्यासाठी ना ती पहिलं स्वतःचं घर आवरते आणि मग स्वतःला आवरते. हे कधी कुणी समजून घेतलं पण नाही आणि घेणार पण नाही. कारण की 100% आहे ना 19 लोकच समजून घेऊ शकतात. कारण की त्यांना पण माहिती असतं ना, जर हजारो लोकांनी जर ही गोष्ट समजून घेतली ना, तर बाईच्या नावाला हा जो लागलेला धब्बा आहे ना, बाईला लवकर आवरत नाही, हे कमी होईल. आणि मग काही इथे घरी आल्याच्या नंतर आहे ना, पहिला किराणा भरला. किराणा भरल्याच्या नंतर आहे ना, इथं लेकरं बघत होते आमच्यासाठी काय आणले का नाही आणलं मम्मीने नाही का, चॉकलेट-बिकलेट. मी ते आणलेच होते, पण त्यांना लवकर दाखवलं नाही. मग काय त्यांना इथं भूक लागली होती. म्हणलं चला लवकर असं स्वयंपाक करून घेऊ, कारण की लवकर तर स्वयंपाक होणार. वरण-भात आहे आणि त्यांनी भूक पण जाते. कारण की ना, बाहेरचं खाऊन आहे ना खराबी पोट दुखतं, हे दुखतं त्यांचं. त्याच्यामुळे मी त्यांना बाहेरचं देत नाही. पटकन होईन असं लवकर वरण-भात इथं लावून घेतला. कुकरला डाळ लावली. डाळ लावल्याच्या नंतर मग इथं पहिलं लगेच लेकरांनी इथं किचनवर गर्दा केला होता चहाचा, दुधाचा. हा पहिला उचलला डाळ लावल्याच्या नंतर. मग म्हणलं चला आता हे उचलले पहिलं लगेच इथे भात लावून घेतला. भात लावून घेतल्याच्या नंतर इथे आहे ना सासूबाईला ह्यांना आणि मला आहे ना इथं मस्तपैकी अद्रकवाली चाय ठेवली. चाय प्यायल्याच्या नंतर कुठेतरी माझा थकवा गेला.